नमस्कार मंडळी. बोल. आई केस सुकले 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 सुकले. दादाला आंघोळ घालून आला. हा नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. खरंच पण मी युट्यूब चॅनल. हा आणि किट्टूला कोणाची आठवण आली? कोकोची आठवण, पिता मामाची आठवण, सगळ्यांची आठवण आली. मग काय बोलला आईला? आईला बोललं मला कोकोच्या घरी घेऊन जा. घेऊन मला जा. त्याची खूप आठवण येते. लय आठवण येते. मग मी तिकडे सोडून येऊ का तुला? सोडून नको, मी माझ्या बाबासोबत जाईन. बाबासोबत जाईल. कोकोच्या घरी. बरं बरं. मग मी तुला थोडी थांबल आणि पप्पा मी आम्ही निघून येऊ. मग तू थोडंसं थांब त्यांच्याकडे आज रात्री. झोपू शकशील का त्याजवळ? तू हा, झोपशील ना तुझं? बाबासाठी गाडी भी आहे, एक छोटी वाली. कुठली गाडी? गाडी नाही, गाडी. गाडी? एक गाडी झोपाची. क्या करूं? इम्प्रोवाइजेशन क्या करूं? गादी. हा गादी आहे बाबा. गादी लय आहे त्यांच्याकडे. एक बेडरूम आहे स्पेशल आपल्यासाठी त्यांच्या इथं. हा? आपण गेलो की त्यांच्या इथे बेडरूम मध्ये जातो ना, हा, झोपायला. मग गादी आहे सगळ्यासाठी गादी. अजून बाबा लोच हॉलमध्ये झोपतो. हा आणि मग काय बोलणार तू आता गेल्या गेल्या कोकोला? कोकोला बोल माझ्या घरी ये ना, माझ्या घरी खूप सारे टॉयस आहे. Toys? खेळायला तुला. हा का? मग तू तुला कसा बोलल? आणि हेलिकॉप्टर भी आहे माझ्या घरी. मग तू तुला कसा बोलल? एवढ्या लांब तर. तो बोलायचा हा मी येईन काय खेळायला तुझा हा. हेलिकॉप्टर. असं बोलेल? अजून त्याच्याकडे खूप सारे पोजी भी आहे ना. हा पोरी? पोजी फौजी. अच्छा. फौजी. फौजी 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 माझ्या बाळाला. मग तू काय करशील? मी हे का या खोलमध्ये बसून पार्टी करते. अगर मी हे खोल बंद करून देईन डायरेक्ट, मग ते का कुठून बी नाही जाऊ शकते. म्हणजे सिगरेट दरवाजा बी मी बंद करून देईन. बरं बरं बरं. तू सगळे कामं करतोस. बाबा कुठं कोमला त्याकडे गेला माहिती का बाबा? अरे माझा रिपोर्ट आणायला गेले ते विराटला बाबा, माहितीये का? हॉस्पिटलमधून रिपोर्ट आले का मग दाखवते. ना हा चला मग जाऊ आपण आता. आई मी आने बोला, मी ना बोला. ना बोलला. बरं जाऊ दे चल. वाटणाऱ्यांची कोणी भाजी खातं का? चांगलं बोल चांगलं बोल. सगळे आपले ऑडियन्स बोलतील की तू दादाला काय बोलता येत नाही काय? दाता आहेत मग बोलतं का नाही बरोबर? का बरं बरोबर बोलत नाही असं बोलतील. त्याच्यामुळे चांगलं बोल. किटू दादा तू मोठं झालं माझे पाय दाबणारच. कसे पाय दाबशील दादा? आता असे हा ना. किती मोठा होशील तू? हे बोला मग काय काय घेणार आहे शाळेला? सगळं घेणार आहे. साली अजून तुझ्यासाठी फळा टोन व्हायला. काय फळा फळं घेणार माझं बाळ. कोकोला खायला. कोकोला खायला फळं घेणार, मला पण फळं घेणार. चला विशाल गेलाय फॅमिली बाजारात थोडस काहीतरी घ्यायला. एकदा फक्त झालेली होती पोळी. त्या सगळ्यांच्या आम्हाला माझ्या याच्यात बेल्ट ना. थांबा बाळाला महिला माझ्या याच्यात बेल्ट थांब जरा. बेल्ट काढले ना तुम्ही? नाही काढले अजून मी. ए सागर सर. नाही ना दादा थांब. दादा दादा थांब. दादा तू इकडे. बेल्टचं वजन काय किलो राहतं का? आवले मोठे मोठे बेल्ट. लय मोठे मोठे. बेल्ट काढून करा. बरं जाऊ द्या. ए कोक्या. थांबा म्हणून घेऊन एक माहिती. साईज कमी माझी सध्या. 68.90. आणि मग बेल्टाचं ना एक अगं एका 69 बनलं. 69 2 किलो कमी झालं होतं माझं. 3 किलो वाढलं. कसं काय वाढलं? देखा आपने लापरवाही का नतीजा है 68 ला चालू केलेली तुम्ही, तुमचं 66 झालेलं. आता तुम्ही परत 69 वर गेला. का बरं माहितीये का? 3 पुरणपोळ्या खायला. ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ? मी पाहिलं तर मी यांचा व्हिडिओ बघितला तर 3 पोळी अशा लपवलेल्या होत्या. असे चाललं होतं काय आम्हाला थोडी माहिती. आम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये पाहिलं. एकच खाल्ली माहिती का होत्या. आणि लय दिवसानंतर खाल्ली. आणि पाहुणे आले ना ते एक्सरसाइज. काही दिवसाचं हे बघा 3 पुरणपोळ्या खाल्ल्या, 3 किलो वजन वाढले. आता किती खरं किती खोटं? बेल्टच पकडा. एक खाल्ल्याची तर 1 किलो वाढला. 1 किलो बेल्ट पकडा पायाला. आम्ही नाही पकडत. बेल्ट काढून या. नाही, एक झालं. नाही आम्ही नाही पकडत. असं मनाचे अजम्पशन का करायचे? ओरिजिनल बेल्ट बघा. चला काढून येते. जा लाडू आणि त्यादिवशी आपल्या MRI माहिती का? तो काटा तू विचार. काय बोलतात? आई याचं वजन केले नाही तुम्ही. आता याच्यावर डबल वजन केलं 5 किलो पर्यंत. बाजूला नाही वाढलं. दोघांची फायटिंग चालू आहे इथं. उपाशी राहून मी वाढू शकतो. उपाशी राहून
बी वाढू शकते उपाशी राहून नाही. नाही पण कसं असतं माहितीये का, तुम्ही आहे ना तर 3 पुरणपोळ्या नव्हता खायला तोच एक लय मोठा स्कॅम झाला. म्हणजे आदल्या दिवशी दुसरीकडे पण पुरणपोळी खाल्ली, परत येऊन घरी 3 पुरणपोळ्या खाल्ल्या. मग द्या, मी घेतो, कोणीच नाही घेतो. भेटले की तुमचे पैसे चला. मी एकच खाली दिले. अरे बापले, दादा बोला ना, दादा बोला, दादा बोला, दादा बोल ना, कोको दादा बोल. किती किती प्रीतम मामाच्या भेवाने चिपचप का बसलास? बोल दादा. किटू दा बोललं का माझ्या बा, बोललं बोललं बोल. थँक्यू बोल. मला बाहेर दिल्याबद्दल. थँक्यू. अरे बाबली, वेलकम वेलकम. चला उठा दोघे जण. हा, बोल. कोको ए ABCD बोल. A for बोला, बोल ना पिल्लू. बोल ना, बोल. तो बोलला होता कुटू, कुटू बोलला, त्याला काहीच येत नाही. बोल लवकर, बोल लवकर, बोल. कोको बोल ना. A for एपर. कोणती द्या, कोणती द्या, कोणती? कोणी आणली, कोणी आणली? बाबा. बाबाला थँक्यू बोला. हा, मग दोघे माझ्याकडे चालले, आई खोलून दे. विशाल नाही, विशाल पण डाएट चालू करणार आहे. आम्ही नाही खातो. दर दर लवकर. काय एवढं हे केलं पप्पा MRI चे रिपोर्ट घेऊन आलेत. बबली आता तू दाखव खोलून. तूच दाखव अगोदर, आता तू डॉक्टर. पहिले MRI चे रिपोर्ट दाखव. प्रीतम चालेल, घरी जा. काय डॉक्टर काय म्हणले मग काल रात्री? रात्री 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 असं झालं, प्रीतम बोलले मम्मी हा. मला 9 वाजता बोला. आम्ही विशालच कुठून मीच गेलतो आणि तुम्ही हा पण मी गाडीवर आलो ना, हा, तुम्ही मग मला नंतर माहितीच नाही. हा, तुम्ही आले निघून तिकडे थांबले तुम्हाला माहिती. आणि मी घरी बघ आलो तर तुम्ही दिसतानाच म्हणलं कुठे गेले काय माहिती. हा. मग काय केलं, असं झालं, प्रीतम बोलले मला हा. की मम्मी 9 वाजेपर्यंत डॉक्टर येतात, जास्त लवकर येत नाही, मग तुम्ही जा नंबर लावा 8:30-9 ला बसा. येतो. हा, मला लगेच बोलावा बबली, मी प्रीतम मी येतो. पण डॉक्टरला जायचं होतं ऑपरेशनला, म्हणून मी पटकन डॉक्टर होते. तर डॉक्टरला म्हटलं माझा नुसता रिपोर्ट बघा, हा. असं बोलले. आणि प्रीतमला म्हटलं आपण उद्या परवा जाऊ. तसं हे केलं. मग काय म्हणले डॉक्टर? आता काय म्हणतील डॉक्टर, रिपोर्ट दाखवले तर मला सगळं माझं हेच वाटतंय. हे काय रिपोर्ट, हे बघा, हे MRIचं हे बघा. तुम्हाला वाचता येते काय? त्यांना वाचून सांगते मला कुठं वाचता येतं, इंग्लिश आलं असतं तर मी मोठा साहेब असतो. आया नाहीतर. हा हा, हे सगळं रिपोर्ट तर मला MRIचं इथून दाखवते. हेच याचेच रिपोर्ट ना, हे आपले MRIचेच. परत हे पण आहे. हा ते एकच असते, एकच आहे का? हा. दोन्ही पाय दोन दोन्ही असते. हा, दोन्ही पायाचे. पण दाखवू द्या ना मला, दोन्ही पायाचं दाखवू द्या ना. तुम्ही पळत म्हणता मला पळ 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 चालत जा. अरे डॉक्टरचं काय ऐकायचं नसतं. बरं, म्हणजे काय करायचं मग? पळू काय काय तुमच्या बरोबर? अरे माझ्यावर चालले तरी लय भारी म्हणतो. हा ना, चांगले कामाले तुमच्यावाले. पळवा म्हणजे मला पाळता येईना. काल माझं वजन किती भरलं माहिती का तुम्हाला? परत 2 किलो वाढलं. 66 झालं माझं वजन. 66. काय माहिती, काल पायावर सूज होती म्हणून वाढलं काय. प्रीतम मला ओरडायला लागले, मम्मी पोळ्या खाल्ल्या तुम्ही, मम्मी पोळ्या खाल्ल्या. म्हणलं अहो पोळी मी हा, पुरणपोळ्या खाल्ली, खाल्ल्या 3-4 घेऊन बसला होता. म्हणलं एकच पोळी खाल्ली, त्या पोळीची माझी अशी चर्चा झाली का विचारू नका. तिथं ठेवल्या होत्या फक्त, तिनं गरम गरम तिला येऊन खायचं होतं मायराला पण तिथं बसून, म्हणून तिनं ठेवलं. तर विचार येणार होता, तुम्ही येणार होतात तिथं. मी एवढे खाईल मग तर 4-4 मिनिटं दिसते असं ना. तिथं ठेवल्यात, सगळे बसून तिथेच खाणार होतात ना तुम्ही हा. चहात. असं काय तुम्ही बाई माझ्या नावाची नुसती हे केली. हा, हे बघा MRI कसं पकडतात हो याला? मला उभं पकडा लागलं. उभा असं. हा ते एकच कधी सगळं चमकू राहिली. पावर दिसतंय. हा हे गुडी कसं आहे. हा, पहा. चांगलं आहे का बघा. आता ते सांगते मला कुठं कुठं डॅमेज आहे गुडघा, गादीत पाणी झालं, परत गादी सरकल्यात, तरी तुम्ही लोक मला म्हणतात पळा, जास्त चालले की माझे गुडघे सुजायलेत, अजून वजन वाढायले. मला वाटतं मी डाएट करते आणि माझं वजन कसं वाढतंय. डॉक्टर दाखव ना, डॉक्टर दाखव. दाखवलं ना, ते बोलले गुडघ्याच्या गाद्या थोड्या सरकल्या. आता तुम्ही त्याला पण बोलता की नाही हो. दोन्ही पण हाताच्या नसा दबलेल्या, दोन्ही पण हाताच्या, म्हणून हाताला मुंग्या येतात. ते हाताचे पण रिपोर्ट केलेत ना तुम्ही. आता त्याला पण बोलता काय की बाई हाताय दिन तू काहीतरी पळव हाताला पण.
हं? ते शॉर्ट द्यायचे का तुला काय अशाची ते असे गुडघ्याला आणि दिली ती त्या दिवशीच त्या दिवशीच हे केलंय ती कशी कशी ओढ शॉर्ट दिले तर मग बरोबर लागून जाईल अहो दिलं ना त्या दिवशी मग तरी पण बरोबर लागतं. मग काय आता एवढं हे असतं ना गुडघ्याचं फार पूर्ण गेलेत कामात चल बरं मग आपण ऑफिसला जाऊ ऑफिसला निघूच लगे तुमच्या बरोबर मग चल ना रे. मग काल माझे कुरकुरले पाय सुचले होते मी म्हटलं बाई माझं 3-4 दिवसातच मी दवाखान्यात त्या दिवशी गेले 66 पण मग आले बेल्ट पण लावलेले होते आणि वजन पाय सुचले तो होते. काटा बरोबर होता का हा? काटा बरोबर होता काटा बरोबर होता प्रीतम केला काटा बरोबर म्हटल्या प्रीतम बोलतील याच्यात दाखवलेलं आहे हाताला सूज आहे दोन्ही पण हाताच्या नसा हे झाल्यात दबल्यात याच्यामध्ये ह्या रिपोर्टमध्ये म्हटलं ह्या रिपोर्टमध्ये दाखवलेलं आहे हाताच्या दोन्ही पण नसा हे झाल्या दबल्यात त्याच्यामुळं हे बघा आता मी काय एवढंच ते काय आपल्याला काय दाखवते कळत कारण नाही. त्यांना दाखवते ना तुम्ही मला म्हणता चल हाताला काय नाही होत कशालाच काय नाही होत म्हणून मला दाखवलं नाही ना सगळं नाही तर मला तुम्ही म्हणता पळ पळ बसल्यानं झालं परत तुम्हाला बोलले की काय काय पायाला गादी सरकली पायात थोडस पाणी हे झालंय काय नाही होत. गुडघ्यात तर तुम्ही म्हणतात की अजून चालल्यावर ते आटून जाईल पाणी जास्त चाल हं? म्हणजे असं बोलण्याची पद्धत असती सगळ्यांना माझं दुखतं ज्याचं दुखतं त्याला कळतं काय असतं ते. आता मी काही म्हणत नाही हो तुला मग नाही बोला ना. नाही मी काहीच म्हणत नाही बोलू शकतात आणि सगळ्यांचे कमेंट लय भारी आले सगळे बोलले 3ऱ्या महिन्यातच मम्मी ओटीचा कार्यक्रम करायचा असतो काही बोलले की बबली ताईच्या हाताने करा चांगलं राहील हो खरंच मला पण तसंच वाटतं बबलीच्या कारण की मायराच्या आईला आपण बोलवलं असतं पण मायराच्या म्हणजे वडील हे झालेले आहेत ना ऑफ झालेले आहेत मायराला वडील नाहीत हा ना. त्यांच्या हाताने करू शकतात का बाबा मी नाही बोलू शकत ती मला काल बोलत होती माझ्या मम्मीच्या हाताने करायला सांगितलंय हे आले कमेंट आले तर मी मनात बोलली की बापरे मम्मीच्या हाताने नाही चालत पण मग आपण कसं काय बोलू शकतो नाही ना, तुम्ही सांगू आपण- शकतात तर ताईला बोलव असं हा बोलली तुझ्या बहिणीला बोलवायचं ना. हा तुझ्या बहिणीला बोलव मी असं बोलली मम्मीच्या हाताचं नाही चालत एवढं तर मला माहिती आहे पण मग आता तुम्ही कमेंट करून सांगू शकता की काय आहे म्हणून ती म्हणजे माझ्या मम्मीच्या हाताने करायला सांगितले म्हटलं तुझ्या मम्मीच्या हाताने नाही बाई वरती घरात मनात बोलली मी तिला नाही बोलली तिला काय दुखवायचं हा ना मी कशाला बोलू तुम्ही कमेंट करून सांगता तर तिला फरक पडेल माझा हे नाही होणार काही गोष्टी म्हणतात ना ते सोडा जाऊ द्या तर असं बोलली मी तिला तर मला असं वाटतं प्रियाच्या पण माझ्या म्हणण्यानुसार नाही ती पण बोलली ते पाहिजे. म्हणाल तसं करू. हा ती जसं बोलू तसं आपल्याला तसं काय नाही ती बोलली मला माझ्या बहिणीला बोलवायचंय माझ्या बहिणीच्या हाताने बोलवायचं चालेल बाई तुझ्या म्हणणं हा. तिचा कार्यक्रम आहे आपण कशाला दखल द्यायचंय परत ते पहिल्यासारखं होईल हा. की यायनंच हे केलं सगळं तिला करायचं तिच्या बाहेरच्या लोकांकडनं यांनीच सगळं नाही का प्रियानं त्यांनी हा, पहिले मग सांगितलं तसं- ते तसं होतं. याच्यावर बी हे काही टेन्शन वाढत त्याच्यामुळे तिच्या पद्धतीने करेल ती काय करायचंय तिला विचार हा, तिला विचारा तुम्ही तिला म्हणजे माझ्या याच्यात कमेंट करून सांगू शकतात तुम्ही मी हा. माझी कमेंट पण वाचते असं काही नाही सगळं काय वाचते तर तुम्ही सांगू शकता तर मग मी ते तसं त्या पद्धतीनं करेल पण मी स्वतः डिसिजन नाही घेऊ शकत नाही. काही गोष्टीवर कारण की आपण सोशल मीडियावर तर आहेत आणि आपण आपल्या माझे स्वतःचे डिसिजन घेऊ शकते मी काही पण मी प्रत्येकाच्या नाही घेऊ शकत ते जाऊ द्या तिची बहिणीला बोलवलं तर आनंदच आहे हा आपल्याला मग हा तर सगळ्यांचे खूप चांगले कमेंट आले मग मी 3ऱ्या महिन्यातच भरतात हे आणि मी खरंच प्रियाची नव्हती भरली प्रियानं सासरी भरली होती का काय नाही माझी आई जरा आजारीच होती ना त्या हा, टायमाला त्यावेळेस आजारी होती. कुठलंच काय केलं नव्हतं हा माझी आई जास्त सिरियस होती त्या टायमाला मग आम्ही काहीच केलं नव्हतं मला ते पण माहित नव्हतं आता हा निघलाय 3ऱ्या महिन्याचा हे कार्यक्रम तर जाऊ द्या पण सगळ्यांचे कमेंट वाचून मला खरंच खूप बरं वाटलं मग आणि माझ्या पाय खरंच मला खूप दुखतात म्हणजे आता तुम्ही रिपोर्ट दाखवले तुम्हाला तुम्हीच सांगू शकता कारण वाचून काय मी तर काही खोटं बोलत नाही आज काल तर सूज होती म्हणूनच मला वाटतं वजन जास्त भरलं हा. मी म्हटलं डाएट करते तर मला बोलले मम्मी एवढ्या पोळ्या खाऊ नका ना म्हटलं अहो लय दिवसानंतर मग एक दिवस खाली एक पोळी खाल्ली मी तर म्हणणं आवरलं रोज डाएटवरच आहे प्रीतम असं काय नाही जे सांगे वजन कमी केलं तर म्हणे पाय राहतील ना मम्मी तुमचं वजन 67 दाखवतंय आता 68 दाखवतंय हा चांगलं आहे म्हटलं मग त्यांना घरी आलं गोले बेल्ट लावलेले होते मोठे मोठे आणि हे पण मग होते ते हे कपड्याचं वजन 2 किलो वाढत हा बेल्ट होते ना ते का तुमच्यावर तुम्ही नाही हा. का काल बेल्ट बोलले हे हा. लाव तर ते त्याच्यामुळे त्याचा वजन पण म्हटलं आता जाऊ दे काय काढायचंय तो आणि पायावर सुजली होती थोडीशी हा तर जाऊ दे ते काय नाही पण प्रीतमचं म्हणणं आहे की मम्मी वजन कमी केल्यावर तुमचं आपोआप ते पाय हे होईल प्रॉब्लेम मला वाटतं दवाखान्यात तो चेक केलं काय नाही मी दवाखान्यात हा? वजन पण तुमच्या घरी हा मग त्यांचा काटा बरोबर आहे बरोबर आहे हा. त्यांचा काटा एक नंबर आहे माहिती का
दवाखान्यात म्हणलं त्याच्यावर कोणी पण चढतं, कोणी पण कधी लॉक होतं, कधी काय होतं. नाही, असं होतं. दवाखान्यातले काटे पण चांगले असतात. माझ्या वजनात जे झालं असेल ते झालं असेल, जाऊ द्या, मी काय बोलत नाही. तर खरंच मी आता आली. आता तुम्हीच सांगा मला काय करावं लागेल. काही ना मला असं पण बोलले की मम्मी दही खाऊ नका, तर खरंच दही नाही खायचं का, मी दही पण बंद करेल, असं काही नाही, दही खाणं ते बंद दूध करेल. आणि दही सारखंच राहतं ते. मी दूध पुढे खाते. मग दही खाऊ नका. जेव्हापासून डाएट चालू केलं तेव्हापासून मी खरंच मी माझ्या हाताने डाएट बनवते, खाते. रोजचं बनवून माझे एवढंच तेल टाकते मी, नुसतं असं नावाला तेल बी नाही खात. मग वजन बबलीचं माझं न झालं, मग मी खाली पोट राहून बी वजन कधी कधी वाढतं. हा, जास्त खाली पोट राहिल्यानं पण वजन वाढतं. तू डाएट करते तर बराबर मग टाइम. माझं वजन तसं वाढतं का काय? तुमचं कसं? माझं ते कधी कधी खाली पीठ राहतं ना. काय व्हायला दुपारी कुठं वाढलंय वाढलं वजन 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 कुठं वाढलंय तुमचं? वजन वाढत ना कधी कमी होत. नाही, कुठं नका बोलू. मला चिडवता नका तुम्ही, नाटक करू नाही नका. नाही तुला नाही. माझे पाय दुखतात म्हणून एवढे हे करू नका. वजन होईल माझं पण कमी, काय एवढे हे करू नका. माझे पायावर राहू द्या पहिलं. तू पहिली कशी दिसत होती तशी पाहिली होती. हा, पहिले दिसणारे आता गेले मातीत लोक, परत होत नाही तसं पहिल्यासारखं माणूस. किती काय केलं तर समजलं का? आता मी पहिल्यापासून तसंच मी. नाही होत, तुम्ही आहेत म्हणून काय काय मग तू नको व्हायला. माझी चंदा मी 2-3 डिलिव्हरी झाले, 2 ऑपरेशन झालेत माझं. एक अपेंडिक्सचं झालंय, एक पोरं बंदवायचं झालंय, 5 झाले माझ्या, म्हणजे 2 ऑपरेशन 3 डिलिव्हरी. तर हे बाईच्या जातीला होतंय, ती आपोआप फुगती माहितीये का. असं करू नका माझ्याशी तुमच्याशी. तुम्ही म्हणता मी लय खाली जातो उतरतो तो बसती, तर काय करणार, मला बसावं पण लागतं ना. नुसती पळूच खाली येऊ नका. चला आता आपल्याला जायचं वाड्यावर. चला आता वाड्यावर भेटू. हा, तर तुम्ही मला खरंच कमेंट करून सांगा सर्व काही व्यवस्थित. तर चला मी हा ब्लॉग इथं चेंज करते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. खराब